तर माणसं आली तर मी पण आले बागेत. मग चला म्हटलं कुठं घड राहतो काय बघूया थिनिंगचा. थिनिंग जे फिट घड राहते ना त्याची थिनिंग करावी लागते. अशा पाकळ्या माराव्या लागत्या. मग असं पाकळ्या मारल्या का तो घड असा पातळ होतो. मग त्याची फुगवण होती मग. मग थिनिंग झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी डिपिंग करायची आहे. मग म्हटलं चला मग मला पुऱ्या पण करायला जायचंय. मैत्रिणीच्या आत्या बहिणीचं लग्न आहे तिथं आमंत्रण आलंय पुऱ्या करायचं. मग म्हटलं अजून पुऱ्या करायला जायला वेळ आहे ना. चला तेवर माणसांमागे पण म्हटलं घड पण बघून गप्पा पण करू थोड्याशा. आणि गप्पा करता करता चालू होतं माझं व्हिडिओ शूट पण करायचं काम. माणसाला खूप हसते मला मी व्हिडिओ शूट करायला लागले. त्यांना पण आवडतं व्हिडिओ शूट करायला लागले का. दरवर्षी 2 दिवस जाती थिनिंग करायला. पण ह्या वर्षी पातळ बाग येईल ना त्यामुळे काही एवढा वेळ नाही लागणार. 1-2 तासातच थिनिंग होईल. भरपूर 10-12 जण आले थिनिंगला. मग काही इतक्यातच होईल. 10-12 गल्ल्या चाललंय एकाच आथीमध्ये. बघा मग मी बायांबरोबर बी बोलू राहिले आणि घड पण बघू राहिले. पानाच्या आड एक कुठं घड राहतोय का काय. राहत नाही एवढे घड शक्यतो. पण मग एखादा वरती चुकूनच राहिलं तर आपण सांगायचं का इथं घड राहिलं. मग राहिलं असं सांगितलं का मग ते लगेचच थिनिंग करून घेतात. नाहीतर मग तसाच राहून जातो ते. मग तसा राहिला का त्याची फुगवणच होत नाही. श्री पण शाळेत गेलाय. घरी पण कुणी नाही ते म्हण थोड्या वेळ थांब मग मी तुला नेऊन घालतो. मग आजी बाप्पा पण आहे तर ते पण दवाखान्यात गेले. मुली पण शाळेत गेले. मग घरी कुणीच नाही. पायी पायी गेले असते पण मग गावाकडे येते ना जोपूर रोडला 4-5 किलोमीटर इडून त्या. मग खूपच लांब आहे पायी पायी जायला. खूपच वेळ लागतो. बघा मग इथे माझं घड पण पाहायचे काम चालू आहे आणि गप्पा पण करायचे काम चालू आहे. थोडं व्हिडिओ शूट पण चालू आहे. त्या बायांना खूपच छान वाटतं मी व्हिडिओ काढते तर. आता माणसांचं चाललं होतं इथे आता थिनिंग झाली का लगेच डिपिंग करून घेऊ. पण हे म्हण वेळ असल्या तर करा डिपिंग. पण ते बोलले आता थिनिंग करता करता वेळ होईल. मग आता बागेचं गबाळ काढायचे. परत एकदा गबाळ काढायचे बागेचे ना. ते वलांड्याला असं फुटतं ना डबल ते पण काढायचंय. मग आता ते बोलले की थिनिंग झाल्यावर गबाळच काढून घेऊ. आता गबाळाची काही मी शूटिंग नाही काढली कारण की मी पुऱ्या करायला जाणार आहे ना. मग आता काही जण थिनिंग करू राहिले आणि काही जण बसले सोप्यावरती. त्यांचं चाललंय मालकासोबत गप्पा. का काय करायचं नेमकी थिनिंग करायची का डिपिंग करायची का गबाळ काढायचं. त्या बागाची कधी डिपिंग करायची कधी थिनिंग करायची. चाललंय त्यांच्यामध्ये गप्पा करायचं काम. मला सोडायला आल्यानंतर त्याला श्रीला पण शाळेतून घेऊन यायचंय. मग ती थोड्या वेळ म्हटले की थांब. मग श्रीची पण टाइम झाला का तुला पण सोडतो श्रीला पण घेऊन येतो. मग आता ती बोलले की चल मग आता निघ. मी ते माणसांना म्हटलं आता तेवर करा मला ते सोडून येऊस तर घड नीट बघून घ्या. मग ती आता मला चालले सोडवायला. सोडवायला जायचंय तर मग माणसं मग म्हटले जा मग आम्ही करतो. मग इथं चाललंय माणसं. आता अजून गप्पाच चालू आहे त्यांच्यावाल्या. काही जणांची चालू आहे थिनिंग. काही जण बसले शेड मध्ये. बघा मग मालक आणि ते माणसं गप्पा करू राहिले. चालू आहे सोडवायला. त्यांच्या गप्पा झाल्यानंतर लगेच मला त्यांनी तिथे नेऊन सोडलं पुऱ्या करायला. मग बघा मग मी आले पण पुऱ्या करायला इथे. मी आल्यावर बघितल्यानंतर भरपूर अशा बायका आल्या पुऱ्या करायला. काही मळ्यातले काही गावातले. कोण पुऱ्या भरतंय तर कोण लाटीतंय तर कोण पुऱ्या भरलेलं सूप नेतंय. कोणाच्या चाललंय गप्पा. दीदीच्या मैत्रिणीच्या मम्मी त्या पण आहे इथे. मी पहिल्यांदाच या मळ्यात आले जोपूर रोडला. मग मला कधीच मी ह्या मळ्यात आले नव्हते. पण उषा आत्याने बोलावले पुऱ्या करायला त्यामुळे योग आले मला ह्या मळ्यात यायचे. बघा मग माझ्या लाट्या पण लाटायचं काम चालू आहे. पुऱ्या पण करते. इथे बा सविताताई आणि माधुरीताई पुऱ्या भरू राहिले. बायांमध्ये गेल्यानंतर खूपच भारी वाटतं. मैत्रिणी पण भेटता एकत्र. एकत्र असं काही कार्यक्रम असला तरच एकत्र सर्वजण येतो. नाही तर नाही येत. ज्याच्या ज्याच्या कामात ते सर्वजण बिझी राहता. मग असं पुऱ्या वगैरे लग्न वगैरे असल्यावरच माणूस एकत्र येतं. मग इथं नवरीची मम्मी बोलली का स्वस्तिक पण करायचंय. मग सविताताई बोलल्या का तू मोठाले पाते ते लाटून मग आम्ही स्वस्तिक बनवतो. त्यांनी छान असं आता स्वस्तिक पण बनवून घेतलंय. हे बघा नवरीची मम्मी आता त्या पण आल्याय बाहेर. कोण कोण आलंय बघायला. बघा स्वस्तिक किती छान झालंय.
आता स्वस्तिक झाल्यानंतर इथं चंद्र पण बनवून घेतलाय, सूर्य पण बनवायला घेतलाय. स्वस्तिक, चंद्र, सूर्य बनून झाले आता. मग आता इथं पुऱ्या पण होत आले. मग न नवरीची मम्मी बोलली का चल इथं पुऱ्या तळते, इथं पण शूटिंग काढ. मग इथं या सर्व काही जणी पुऱ्या तळायला अशा पुऱ्या तळून अशा बाजेवरती लावून ठेवल्या गार व्हायला. भरपूर अशा पुऱ्या होत्या, पण बायका जास्त होत्या ना तेव्हा, त्यात लवकरच झाल्या मग बाया जास्त असल्यामुळे. इथे मोठीच शेगडी ठेवली आणि त्यावर कढई पण मोठीच आहे, त्याच्यामुळे पटपट अशा पुऱ्या तळून होते. तिघी जणी बसल्या पुऱ्या तळायला. बाहेर पुऱ्या तळतायत, आतमध्ये बी तळायचं काम चालू आहे. आता मला आतमध्ये पण जायचंय घरामध्ये शूटिंग काढायला. इथे बाब सूर्यबाब फुलकं छान असं काढून झालंय सविता ताईंचं. बघा मी मध्ये पण आले इथे, बघा माझी मैत्रिणी चाललंय भजे काढायचं काम, मग मी त्यांचं पण व्हिडिओ शूटिंग केलं थोडंसं. इथं मस्त भजे तळू राहिले. खाली बसून पण भजे तळत्यानं, वरती उभं राहून पण भजे, 2 कढयांमध्ये तळायचं काम चालू आहे भजे. मी शूटिंग काढते त्याला खूप हसू येतं. इथं कुरडया आधीच भजे काढायच्या आधीच कुरडया तळून घेतले. मग आता बाया आहे ना पुऱ्या झाल्यानंतर आहे ना आमच्याकडे पद्धत आहे, भजे, कुरडया, पुऱ्या असं खायला देता. ज्याला खायचं ते खातं आणि कोणी कोणी घरी पण घेऊन जातं. पुऱ्या पण घरी देतं. हे भजे काढू राहिले ह्या माझ्या मैत्रिणीचे. बहिणीच्याच आत्या बहिणीचं लग्न आहे. बाया खूप होत्या ना, मग बाया पुऱ्या चालू व्हायच्या आधीच भजे काढायला बसल्या त्या. तर पुऱ्या झाल्या तरी अजून भजेच काढून राहिले. एवढं पीठ कालवलं होतं त्यांनी. गेल्यानंतर मी बोलले का मी काढू का भजे? नाही म्हणत, तुम्ही बसा आता आम्ही काढतो. भरपूर असे भजे काढले टोकरीभर. इकडं काढू राहिले आणि लगेच गरम गरम बायांना पण नेऊ राहिले बाहेर. मग त्या भजे काढतायत तर मी पण बसले त्यांच्या जवळ जाऊन पुऱ्या झाल्यावरती. मग चालले माझ्या गप्पा. ही पण मैत्रिणीची बहीणच, हिला पण चिंचखेड, दोघी बहिणीला चिंचखेडमध्येच दिलंय. मळे लांब लांब आहे. त्यांचं चाललंय मला सांगायचं काम. असं सांगा का व्हिडिओमध्ये, बघा माझी मैत्रीण भजे काढू राहिले. मैत्रिणीच्या पाठीमागे बसलेल्या त्या आजीचे माझ्या, त्या पण जाखुरीच्या आहे. त्या पण आल्या, ही नवरीची चुलती आहे. तर भजे पण काढून झाले. मग मी थोडंसं सगळ्यांचं मग फोटो शो केला थोडंसं. मी व्हिडिओ काढते तर सगळ्यांना भारी वाटते आणि सगळे हसते. आमचा हे म्हणतं माझा काढा, ते म्हणतं माझा काढा. मग माझं चाललंय व्हिडिओ काढायचं काम आणि गप्पा पण करायचं कामं. थोडे व्हिडिओ काढून झाल्यानंतर राहिलेल्या बायका आम्ही सर्वजण बाहेर आलो. मग आम्ही पण गरम गरम भजे, पुऱ्या, कुरडया खायला बसलोय सर्वजण. असं एकत्र बसल्यावर काही खायची अ, मजा वेगळीच असते. असं लग्न पुरे असले का गावाकडचं वातावरणच वेगळं राहतं. खूप भारी वाटतं एकत्र आल्यावर. बघा इथं सगळ्यांच्या गप्पा चालल्या, हसणं चालू आणि खायचं पण काम चालू आहे. ह्या राहिलेल्या बायका कोणी पुऱ्या तळीत होतं, कोणी भजे काढीत होतं, कोणी भांडे घासत होते. मग यांचं सर्व काम झाल्यानंतर मग सर्वजण राहिलेल्या बायका बसल्या इथे पुऱ्या, कुरडया, भजे खायला. मग माझं पण चाललंय, पुरी खाते मी, व्हिडिओ पण काढते. आता त्यानंतर आम्हाला लगेचच मैत्रिणीच्या घरी जायचं आहे. आता आम्ही मैत्रिणीच्या घरी पण आलोय. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.